तर नमस्कार मंडळी, माझं नाव तर तुम्हाला माहितीच असेल, तर पण एकदा सांगतो. माझं नाव नितीन पाटील. सर्वांना राम. तर आज सकाळी आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला चाललो होतो. मस्तपैकी असं दर्शन तर घेतलं आणि म्हटलं खास शूटसाठी आलो होतो. आणखी आपल्या ताईचं आणि जिजूंचं ये तू. शूट करायचं होतं पत्रिका देताना. मग काय मस्तपैकी त्यांचं शूट घेता घेता आपलं भाऊला बोलून घेतलं होतं. मोर्या सिनेमॅटिक म्हणून आपल्या भावाचं हे इन्स्टा पेज आहे. कोणाला वाटलं ना आपल्याला सांगा, नाही तर भाऊला डायरेक्ट मेसेज करा. त्याच्या आय डी कॅप्शनमध्ये मेन्शन करतो. काय नाही, भाऊ येईल, मस्तपैकी शूट करून दिली. एकच नंबर. आपल्याकडं प्राईज रेट पण एकच नंबर आहेत, काय विषय नाही. नारळाचं गरम होतंय. घाम बघू शकता बाई. पांढराचं गरम होतंय, काय सांगू. ते थंड पैकी पण तरी चालतंय का. पैसे नाहीत, ऑनलाईनला संपले पैसे. तिकीट काढण्यापुरतेच पैसे होते. ते काय आता जाऊ द्या, गेलं ते. पैसे कोण पाठवत असेल तर सांगा, आपण परत येऊ मेट्रोला आणि परत खाऊ. तुमच्या पैशाने पैसे पाठवणार असेल तर बोला. आता आपण जाऊ खाली, आपल्याला जायचंय. ट्रेन पकडायची, मेट्रो पकडायची आपल्याला. चला. मेट्रो भेटली, मग काय मेट्रो पकडून आपण आलो डायरेक्ट फिनिक्स मॉल रामवाडीला. तिथून आलो फिनिक्सला पण 11 वाजले नव्हते म्हणून पक्की लाईन होती. मग काय आपण म्हटलं जाऊ ते फिनिक्सला नको, डायरेक्ट आपण शॉपमध्ये आलो. आपले 11 वाजले होते. शॉप ओपन केल्यानंतर जॉन आपल्याला बघा कशी कामं लावतो. मला असं वाटलं नक्की शूट करून आलेलं आहे. झालं झालं. काय चाललं काय हाय काय पण धर काय करू आणि पटापट धर. मग काय संध्याकाळी मस्तपैकी लाईट नंतर जेव्हा लाईट लावली आणि कस्टमर आपण हँडल करत होतो. 7 वाजता काय झालं होतं, सगळे शांतता होती. त्यानंतर म्हटलं शांतता आहे तोपर्यंत आपल्या सरांचा बड्डे सेलिब्रेशन करून घेऊ. सर पुण्यातच आहेत, आपण पण पुण्यात, त्याच्यातून अदर स्टेटमधून पण आपले मित्र आहेत. त्याच्यामुळे आपण ऑनलाईन बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. मग काय आपण केक बनवून गेलो होतो. सरांना म्हटलं करा कट, फुल एन्जॉय नाही का. कमी पोरं दिसत आहेत तुम्हाला, लय पोरं होते. त्यानंतर फुल एन्जॉय केला. ऑनलाईन बड्डे सेलिब्रेशन पहिल्यांदा केलं आणि त्यानंतर म्हटलं बघा घरी जायचं आहे. मग काही याची बहिणीची वाट बघत बसली. म्हटलं मी तर जात होतो, बहिणीला शोधत बस. तिची बहीणच सापडना. नशिबाने कुठेतरी सापडली. तर म्हटलं चल लवकर, मी तर चाललो आहे. मग काय आपल्या जॉनला बाय बाय केलं आणि त्या मॅडमला बी बाय बाय केलं आणि आपण निघालो घरी जायला आलो. बस पकडली. बसमध्ये पण आज शांतता होती, काय माहिती, एकदम शांतता. IPL बघत होते सगळेजण. मग काय आपण बी IPL बघता उतरलो खाली. पण आपल्याला रिक्षाच भेटली ना आज. लिफ्ट भेटानाच, रिक्षा पण भेटली नाही. मग काय दादाला फोन करून बोलून घेतलं आणि म्हटलं जाऊया आता घरी. अर्ध्या रस्त्यात आपण चालत चाललेलो, दादा तिकडून येईन म्हटलं. असा होता आजचा आपला दिवस. पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.